ठीक आहे. सो मी काय करतोय, UI ऍड करतोय या ठिकाणी. आता UI आपण काय करूयात, पेजेसमध्ये आपला UI ऍड करू. सो पेजेसच्या फोल्डरमध्ये आपण काय करूयात, या ठिकाणी लॉगिनचं एक पेज क्रिएट करायचं आहे. सो लॉगिन डॉट TSX नावाचं पेज आपण या ठिकाणी क्रिएट करू. सो राईट क्लिक, न्यू फाईल, लॉगिन डॉट TSX. ठीक आहे, लॉगिन. सो या ठिकाणी मला काय करायचं आहे, इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट, त्यानंतर कॉन्स्ट, माझं रिॲक्ट सॉरी लॉगिनचं पेज असणार आहे. लॉगिन याचा टाईप असेल माझा रिॲक्ट डॉट फंक्शन कॉम्पोनंट. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करतो, आपला सिंटॅक्स या ठिकाणी राईट करतो. तर ते रिटर्न करतो मी या ठिकाणी एम्प्टी. नंतर आपण ऍड करूयात. ठीक आहे, सो एक्सपोर्ट डिफॉल्ट लॉगिन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, आपला कॉम्पोनंट ऍड केला लॉगिनचा. आता त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, आपला UI राईट करायचा आहे. सो UI आपण काय करूयात, आता हा UI आपण राईट करतोय, बट UI हा आपला प्रॉपर रेंडर होतोय की नाही चेक करायचं आहे. सो मी काय करतो, याला राऊट मध्ये ऍड करतो, जेणेकरून आपल्याला काय होईल, हा राऊट आपल्याला चेक करता येईल. सो राऊट आपला ऍप डॉट TSX मध्ये आहे. ठीक आहे. ठीक आहे, मी इथं सध्या काय करतो, एक राऊट ऍड करून देतो, म्हणजे डिफॉल्ट पेजवरती लॉगिनचं स्क्रीन आपण डिस्प्ले करू. आपण हे नंतर रिमूव्ह करणार आहे, बट सध्या फक्त आपण काय करतोय, मला फक्त पेज चेक करायचं, पेज प्रॉपर रेंडर होतंय की नाही. ठीक आहे, आता आपण करूयात याला रन. सो npm स्टार्ट. ठीक आहे, बाय डिफॉल्ट आपण इथं एम्प्टी पेज ठेवलं होतं, तर एम्प्टी पेज आलं. आता आपण आपला UI स्टार्ट करू. ठीक आहे, सो UI स्टार्ट करताना मी काय करतो, आता आपला जो बुटस्ट्रॅपचा कोड आहे त्यानुसार आपण कोड करणार आहे. सो इथं काय करतो, मी एक डिव ऍड करतो. डिव ज्याचा क्लास असेल कंटेनर. ठीक आहे, सो मी इथं करतो कंटेनर. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण काय करूयात, थोडंसं डिझाईन करूयात. सो डिव विथ क्लास रो. ठीक आहे, त्यानंतर डिव विथ क्लास सॉरी क्लास असेल माझा कॉल डॅश MD-12. ठीक आहे, बुस्टॅपचे क्लासेस येते. सो इथं H1 किंवा H2, इथं मी नाव देतो याला लॉग इन पेज. ठीक आहे, त्यानंतर इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ऍड करूयात. आता आपण चेक करूयात UI ला. ठीक आहे, लॉग इन पेज इथं आलं, एक हॉरिझॉन्टल लाईन आली, म्हणजे आपलं पेज इथं रेंडर होत आहे. ठीक आहे, आता आपण काय करूयात, आपला पूर्ण फॉर्म जो आहे तो ऍड करू. सो फॉर्म ऍड करताना आपण काय करतो, आपला फॉर्म टॅग यूज करतो. सो फॉर्म टॅग यूज करायसाठी आपण काय करूयात, जसं बुस्टरचं स्ट्रक्चर यूज करतोय. सो सिम्पल div विथ क्लास रो, त्यानंतर div विथ क्लास कॉल डॅश MD-12. ठीक आहे, म्हणजे 12 कॉलम्स मध्ये आपण त्याला डिवाइड करतोय. सो आता इथे आपला येईल फॉर्म. ठीक आहे, सो फॉर्म सॉरी फॉर्म, आता फॉर्मचे ऍक्शन काय असेल, त्यानंतर ऑन क्लिक काय करायचं ते आपण नंतर डिसाईड करणार आहे. सो मी आता याला रिमूव्ह करतो, आणि या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं, आपला फॉर्म स्टार्ट करायचा. सो याच्यात काय करू आपण, सिम्पल मी काय करतोय, युजर नेम आणि पासवर्ड ह्या दोन फील्ड मला पाहिजेत, आणि बटन पाहिजे. सो इथं काय करायचं आहे, सिम्पल div विथ क्लास मला काय करायचं आहे, फॉर्म ग्रुप. ठीक आहे, सो फॉर्म डॅश ग्रुप, त्यानंतर इथं मला काय करायचं आहे, आपला इनपुट रॅपर जो आहे तो इथं आपण यूज करूयात. आता आपण ऑलरेडी कॉम्पोनंट मध्ये तो क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, इनपुट रॅपर हे आपण यूज करणार आहे. ठीक आहे, सो मी काय करतो, इथं इनपुट इनपुट रॅपर. ठीक आहे, त्यानंतर याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज जे आहेत ते आपण इथे ऍड करू. सो ते कसं करतो, आपण ओव्हर करतो क्विक फिक्स आणि ऍड मिसिंग प्रॉपर्टीज. ठीक आहे, टायटल, त्यानंतर टाईप, नेम, ID, व्हॅल्यू. ठीक आहे, टायटल असेल आपलं युजर नेम, त्यानंतर हा टाईप जो आहे तो आपला इनम आहे. ठीक आहे, सो इथं इनम मी ऍड करतो. ठीक आहे, क्विक फिक्स मधून आपण काय करतो, ऍड इम्पोर्ट फ्रॉम इनम. ठीक आहे, टेक्स्ट टाईप असेल माझा नेम, मॅनिटरी नाहीये, मी टाकत नाही याला. ID टाकतो मी TXT, युजर नेम, त्यानंतर व्हॅल्यू ब्लँक ठेवू सध्या. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करूयात, सेम डुप्लिकेट करतो मी याला. ठीक आहे, थोडं याला आणखी डिवाइड करू. सो div डॉट रो, आणि मग आतमध्ये टाकूया आपण याला
सेम कॉपी करतो मी पासवर्डसाठी. ठीक आहे. सो इथं मला फक्त काय करायचंय, पासवर्ड, त्यानंतर याचा टाईप माझा पासवर्ड असेल. ठीक आहे. पासवर्ड, त्यानंतर txt पासवर्ड. ठीक आहे. आता हे इनम आपण ऑलरेडी क्रिएट केले होते, ते इनम इथं आपण यूज करतोय. दॅट्स इट. आणि आपण आपला इनपुट रॅपर पण ऑलरेडी यूज केला होता, म्हणजे क्रिएट केला होता, त्याला आपण काय केलं, रियूज केलं इथं. ठीक आहे. सेव्ह केलं मी. आता माझं बटन बाकी आहे, सो ती UI ला जाऊ. ठीक आहे. या ठिकाणी मला काय होतंय, माझा इथं UI प्रिंट झालेला दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर मला काय करायचं, आता माझं बटन ऍड करायचंय. सो मी इथं करतो div डॉट रो, त्यानंतर div डॉट कॉलम ऑफ 12. ठीक आहे. त्यानंतर इनपुट ऑफ टाईप बटन. ठीक आहे. सो व्हॅल्यू असेल माझी लॉग इन. इथं मी करतो याला सबमिट. ठीक आहे. आता याचा जो ऑन क्लिक इव्हेंट असेल ती पण आपण नंतर राईट करू. क्लास असेल माझा बीटीएन डॅश प्रायमरी. ठीक आहे. सो अशा प्रकारे काय झालं आपला, या ठिकाणी UI ऍड झाला. ठीक आहे. सो आता थोडंसं स्पेसिंग इथे ऍड करून देऊ. सो इथं मी करतो हायपरलिंक, इथे मी ऍड करतो ब्रेक. ठीक आहे. हा झाला UI. आता या ठिकाणी काय आहे, आपण जर इथं टाईप केलं, ठीक आहे, सध्या मला टाईप होत नाहीये. ठीक आहे. सो आपला आपण आता जो फॉर्म ऍड केला त्याच्यामध्ये मला काय होतंय, इथं मी जे पण टाईप करतोय ते मला शो झालं पाहिजे. ठीक आहे. तर ते शो करण्यासाठी मला काय करावं लागेल, मला माझ्या स्टेट्स यूज करावं लागतील. त्या स्टेट्सचा यूज करून काय करणार आपण, आपला जो फॉर्म आहे, ठीक आहे, तो काय करणार, वर्किंग करणार. सो वर्किंग करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या स्टेट्स यूज करतो. त्या स्टेट्स आपण इथं सेट करतो. ठीक आहे. ज्यावेळेस मी टाईप करतो त्यावेळेस.